आपण आहे सध्या उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि पिंपळगाव बसवंतच्या या फाटीवरती सध्या आहे। दिनांक 22 मे 2026 रोजी युवा हिंद केसरी पर्व दुसरं हे मैदान पार पडतं आहे आणि या मैदानाचे आयोजक आहे युवा नेते युवा उद्योजक गणेश भाऊ बनकर। आणि या मैदानाचं एक वैशिष्ट्य म्हटलं तर मागच्या वर्षीपासून या मैदानाची चर्चा चालू आहे, कारण मागच्या वर्षी वरुणराजांनी इतकी कृपा केली की हे मैदान अक्षरशः या ठिकाणी होणार नाही अशी शक्यता कुठेतरी बैलगाडा मालकांना आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांना होती। पण या ठिकाणी आयोजकांकडनं दुपारी 1 वाजता मैदान चालू करून देखील संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत हे मैदान कुठेतरी फायनल करण्यात आलं आणि एक चांगलं आयोजन नियोजन करण्यात हे आयोजक या ठिकाणी यशस्वी झाले म्हणावं लागेल। आणि अशातच आता पर्व दुसरं दिनांक 22 मे 2026 रोजी हे आयोजक घेऊन आलेले आणि या मैदानाचं प्रथम पारितोषिक असणार आहे 2,11,555 रुपये आणि शेवटचं बक्षीस 7वं बक्षीस 21,555 रुपये। म्हणजे जवळपास 7 बक्षीस फायनलला, 7 बक्षीस क्वार्टर फायनलला आणि 7 बक्षीस मेगा फायनलला। त्याच्यामुळं जास्तीत जास्त बैलगाडा मालकांना या ठिकाणी गुलाल मिळण्याची शक्यता आहे। क्वार्टर फायनलला देखील प्रथम पारितोषिक 51,555 रुपये, शेवटचं 7वं बक्षीस 7,555 रुपये। मेगा फायनलला देखील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे 31,555 आणि 7वं बक्षीस असणार आहे 5,555। या मैदानाची प्रवेश फी असणार आहे केवळ आणि केवळ 1,555 रुपये। या आयोजकांकडनं संपूर्ण जर बघितलं गेलं मैदानाचं आयोजन नियोजन हे केवळ बैलगाडा मालकांच्या फायद्यासाठी करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त संख्येने बैलगाडा मालकांनी आणि प्रेक्षकांनी या मैदानासाठी आपली नोंद करावी। प्रेक्षकांनी देखील या मैदानात येण्याची कृपा करावी, कारण या ठिकाणी दाखल होणार आहे आपल्या महाराष्ट्राची लाडकी जोडी मथुर आणि बकासूर। फॉर्च्युनरचा मानकरी लखन, घोटचा सर्जा असे बरेचसे नामांकित बैल या मैदानात दाखल होणार आहे, कारण की जवळपास 3 महिन्यापासून या आयोजक कमिटीकडनं या मैदानाचं संपूर्ण प्रचार आणि प्रसार करण्यात येतो आहे। आणि जर फाटी बघितली तर 900 ते 1000 फूट ही फाटी असणार आहे आणि आता जवळपास 16 फूट या ठिकाणी फाटी असणार आहे। त्याच्यात मैदानाच्या सुट्टीला आणि निकालाला जर जागेचं जर म्हटलं तर सांगायचं कामच नाही, कारण की हे मैदान असं झालं की इथं जागेला कुठंच कमतरता नाही। त्याच्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी या मैदानासाठी नोंद करावी आणि आपला सहभाग नोंदवावा। धन्यवाद।